नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी युट्यूब चॅनल. दादा कोकोला काय करू, इथं ठेवू का? काय करू? आपल्या घरी घेऊन चालू. अच्छा चालतो आपल्या घरी. अलेक्सा स्विच ऑफ, फॅन स्विच ऑफ. केलं अलेक्साने स्विच ऑफ. दादा अलेक्सा फॅन स्विच ऑफ. नाही ऐकत माझा अलेक्सा. ऐकला. तिथे बोलतोय अलेक्सा तिथे. या अलेक्सा आहे. टाटा करा बाई मला. मी जाऊ का गली? टाटा करा. टाटा आली बाबा. आई बोला बाई. बाबा बोला. दादा बाबा. बाबा बोला. बाबा खाल्लं दादा तू? खाल्लं माझ्या बाईने. डाळ भात खाल्लं शोन्या. तुम्ही तिकडे जात आवाज. दादा मी चालली. काय दादा? आणि मामा आराम करताय का? बाबा पप्पाला आराम करू द्या. पप्पाच्या डोळ्यावर काही मारू नका. दादा आता बोल. चल या इकडे. दादा जो राहू का मी? चल. हा माझ्या बाळाने काय डिलीट मारलं दादा तू? काय होतं डिलीट मारायला? व्हिडिओ सगळे बिनकामाचे पाहत नाही ना तू आता? सगळे डिलीट मारले ना? सगळं डिलीट मारलं. मग माझं बाळ लय हुशार झाले आता. कोकोला पण शिकव. काहीच पाहायचं नाही. बोल त्याला. बोल. पप्पा कसं बोल? आता पप्पाच्या फोन मधलं सगळं डिलीट केलं. हा. सगळे ऍप सगळे ब्लॉक केले. आता हा डाउनलोड पण करू शकत नाही. नाही, नाही, नाही. आता मोबाईल बघणार नाही. हा बरं झालं. जाऊ दे आता. आता माझं बाळ बघत पण नाही का घरी गेल्यावर. आता गाडी खेळणार आहे घरी जाऊन. गाडी खेळायची पिल्लू. गाडी ना तुझ्याकडे? टीव्ही पण आहे. टीव्ही पण आहे बाळाकडे. त्याचं म्हणणं असं मोबाईल नाही तर टीव्ही आहे. टीव्ही जास्त नाही बघत. थोडीच बघते बाळा. लगेच खेळायला पण लागते, ते खायला लागते. टीव्ही बघितलेलं ते बरं, पण मोबाईल नको. मोबाईल असं जवळून बघतो. हा आणि त्याच्यामुळे डोळे ना इकडे तिकडे होते. तर मग चला दादा आता घरी जाऊ आपण. हात कसा धरू? असा धर ना. हाताला काय झालं तुझ्या? नाही हाताला. शर्ट नीट कर माग. चल चल बाबली. चला त्याला खाऊ घाल. घर साफ कर व्यवस्थित. आणि आम्ही आता जातोय. त्या काळजी घे प्रीतमची. हा प्रीतमची. चल बाई. ताटा ताटा कला. ताटा कला. तुला नको बाबली. जेवण करून गेलं. आम्ही जेवलो तर आता सकाळच जिरलं नाही अजून. एवढं जेवण बनवलं होतं. एवढं जेवण बनवलं तर अजून जिरलं नाही. आणि प्रीतमला खायचं. आमचा गॅस संपलाय कालपासून. नको झाले ते इकडे घरी जाऊन आहे. कुकर घरूचे आहेत भरपूर आपल्याकडे. त्याच्यामुळे टेन्शन नाही. गॅस संपला तरी पण. हा सगळ्यांकडे आहे म्हणून ते काहीच वाटत नाही. काय दादा जाऊ मी? जाऊ कशा ना? मी जाऊन येते राजा घरी. 2 दिवसांनी येईल. कोण? अलेक्सा काहीच करत नाही. काहीच घाबरू नका अलेक्साला. काहीच करत नाही माझ्या राजाला. तुम्ही थोडं पण घाबरत जाऊ नका. चलो मी जाते माझी सोन्या. ते कोकण पाकी ते पसार केला इथे. चला बाबा खाऊ घाल. टाटा दादा. बाय बाय. अरे देवा रे. दादा जाऊ दे बाळा मला. जाऊ दे ना शान्या. बाहेर ये दारात म्हणून. चला जाऊ दे शाला. सोन्याचा तुकडा ग बाई. टाटा 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 टाटा. पप्पा टाटा. आता तू लगेच मागे लागशील. जाऊ दे आम्हाला. सोना चल. बोलायचं ना म्हणून बोलायचंय माझ्या बाळाला. चल जाऊ दे. जा. आता आम्ही चाललो आणि घरी जाऊन तुम्हाला बोलू आम्ही. काल दिवशीने फोन करला. गोगांच्या बद्दल ती बोलली काय माझ्या माणसात डेकोरेशन कोकमचा बर्थडे झाला त्याच्यानंतरच आम्ही आलो होतो. तेव्हापासून आलो नव्हतं ना इथे. बालाजी बरोबर. माझ्या बाळाचं एकदम खरं असतंय. डेकोरेशन माझ्या बर्थडेला. तुझ्या बर्थडेला स्पायडरमॅनचं डेकोरेशन करायचंय. असली
असली आणू बरं बरं सगळं आणते. काय काय गिफ्ट घेऊ दादा तुला? असलीवाला पहिलं म्हणजे बरं बरं असलीवाला सगळं देते बाळा. काय पाहिजे ते देते. चला आणि माझ्या दवा घरीच राहिल्या होत्या म्हणून मी चालली. बबली काय जाऊ देत नव्हती मला. कोकांच्या बद्दल कोकांच्या बद्दल सुपरमॅनचा ते कलेक्शन. बरं बरं चालेल चालेल. कोकांगला असली सुपरमॅन असले सुपरमॅन चालेल चालेल. फायटिंग नाही करणार ते नाही नाही छोटस बाळ आहे तो. छोटस बाळ आहे ते त्याच्या फायटिंग नाही करणार सुपरमॅन. नाही 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 कोणीच नाही करत. तर आता जातो आम्ही. माझ्या दवा घरीच राहिल्या. मी रात्री खाऊन आलते पण आज सकाळच्या दुपारच्या नाही खाल्ल्या. आणि तुम्हाला घरी जाऊन बबलीला रिपोर्ट वगैरे पण दाखवले. तसे डॉक्टरकडे पण दाखवलेलं सगळं काही. पण बबलीला पण रिपोर्ट दाखवले प्रीतमला. आणि जाबुल्ली काळजी घे आणि हे कर. नाही तर येऊ देत नव्हती ती मला म्हणते थांब पण जाते घरी. गोळ्या दवा घरीत म्हणून जाते. चला घरी गेल्या भेट व्यवस्थित. आणि रिपोर्ट पण आले आपले. आणि पहिल्या ब्लॉगला तुम्ही खूप प्रेम दिलं. सगळ्या कमेंट वाचल्या. उत्तर काय दिलं नाही म्हणजे पण वाचून मला इतकं बरं वाटलं. इतकं बरं वाटलं का काय सांगू मी तुम्हाला. खरंच मी नक्कीच कमेंटचे उत्तर देईन. पण सर्व कमेंट एक ना एक वाचल्या. सगळे बोलले मम्मी पाय वजन जास्त झालं असेल. हा तसंच बाकी काय नाही. गुडघ्यांचा एवढा प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम होता वेगळाच. मी तुम्हाला सांगितलं नाही कारण की म्हटलं ऑडियन्सला मी काय हे करत नाही. हा म्हणजे माझ्या थोडीशी छातीला गाठ होती ह्या साईडला. तर ती मला 5-6 महिन्यापासून हलका ताप पण यायचा आणि थोडस बरं पण नव्हतं. पण मी कोणाला सांगत नव्हते कारण की मी म्हटलं जाईल ती. मी दवा 1-2दा घेतल्या त्या तर ती काय गाठ जाईना. दिवस जाते. हा असं वाटतं पण मी गुडघ्यांचं सांगायची पण मी ते सांगत नव्हती. आणि मला असं वाटलं मग बबली बोलली मम्मी एकदा चेक करून घेते सगळंच म्हणून मला ऍडमिट व्हावं लागलं. ते मी गुडघ्यासाठी ऍडमिट झाले नसते कारण की एवढीशा दुखासाठी मी होत नाही. मात्र माणसं दुखत असते गुडघे. हा माझे कशाला माझे कॅल्शियम मध्ये सर्व व्यवस्थित निघाले गुडघ्यांचं. काय नाही. आता मायरा तुम्हाला सांगेल वाचून फाईलचं. फाईल आता चेक केलेली आहे मम्मीची आणि मम्मीचे रिपोर्ट ना नॉर्मल आलेले. त्या मम्मीचे जे ब्रेस्ट आलेली होती ना त्याच्यामध्ये असं लिक्विड सारखं पाणी झालेलं आलेलं आहे रिपोर्ट मध्ये. पण आता तुम्हाला मी ना खाली रिपोर्ट दाखवते मम्मीचे सर्व काही. असं काही टेन्शन नाही मम्मी आता सध्या नॉर्मल आहे. तर आपल्याला झालं म्हणजे असं बाकी गुडघ्यांचे पण भीत होते कारण त्या गाठीसाठी कारण की माझ्या आईला ज्यादा प्रॉब्लेम आहे कारण गाठीचं जास्त असते ना. आणि माझ्या आईला तुम्हाला तर माहितीये गाठीचं थोडासा प्रॉब्लेम म्हणून मी 5-6 मला पण असं वाटलं की नाही का मम्मीच्या मम्मीला तर मला असं वाटलं काही दुसरं असं बोलू वाटत नाही. थोडस भीती वाटते काय की माझ्या आईच्या आईला पण आणि पेशंटला घाबरू द्यायचं ते बरं नाही वाटत. सगळ्यांनाच तुमचं एवढं प्रेम बघून आम्हाला खूप. पण मी तुम्हाला दाखवते असं मी त्याच्यासाठी ऍडमिट झालते बाकी याच्यासाठी नाही. गुडघ्या वगैरे साठी मी कधीच होणार नाही. गुडघ्याचं तेच तर म्हणलं मम्मी गाठीचं लवकर सांगितलं नाही मम्मीने. मग मी सांगितलं मम्मीने मला दाखवली ती ती आली होती तेव्हा पण दाखवलं. म्हणलं बाई मला अशी गाठ झाली. जाईल ना त्या जाईल डॉक्टर दिले मी रिपोर्ट मध्ये दाखवते त्यांना काय आहे. ते बोलले थोडस पॉइजन म्हणजे पू सारखं झालंय आपण इंजेक्शन काढून टाकू. आणि ते ओढून घेतात बघितलेली प्रीतमकर बबलीकडे मी रात्री त्याच्यासाठीच गेले. तर बोलली मम्मी काहीच नाही ते होईल बरं आपण बघू. नाही तर मग ते मेनोग्राफी वगैरे करून आपण हे करून टाकू. तसं बायशी वगैरे रिपोर्ट सगळे केले ते बाकीचे सगळे नॉर्मल. फक्त गाठीच थोडस तरी पण आपण 28 तारखेला परत रिपोर्ट येणार परत बोलवलेले. हा तर मॅडमचा फोन आला. मॅडमचा फोन आला काल पण आला. हा ना काल पण आला. तर चला तर आम्हाला खरंच तुम्ही खूप प्रेम दिलं आणि दुःखामध्ये पण तुम्ही साथ देताय आम्हाला. आणि आम्हाला सगळ्यांचा बिमार पडले एकदम बॉबी दादा प्रीतम भाऊजी मम्मी सगळे थोडेसे असं वाटायचं आमचं कोको पण बिमार पडाय त्याला व्हायरस निघाला ना त्यामुळे व्हायरस झाले चालू. रात्री 2-2:30 वाजता उलट्या करत होता. मग मी काय केलं रात्री फक्त राहिली त्यांच्याकडे किटून मी म्हटलं नको जास्त मस्ती करतील 2 जण. मग प्रीतमला थोडं झोपायला पण भेटणार नाही. तसं बरं पण वाटतंय. आराम करायला वेळ भेटला पाहिजे ना बाई. हा ना नाही तर मग वेळ भेटत नाही ना आराम करायला. कोको ना बाळ गेला आमचं तर खेळण्यामध्ये व्यस्त. त्याचा ताप निघून गेला आणि ताप कुठं होती हे काही कळलंच नाही. पप्पा बिमार पडले त्याच्या बाळाचे तर मग बाळ गेल्यामुळे
काही नाही, खेळण्यामध्ये काहीच वाटलं नाही कोको लगे बरंच झाला किट्टू गेला तर 2 दिवस रात्रीचे 2-2:30 वाजता कोको त्या गाड्या खेळत होते दोघं जण किट्टून कोको आणि एकदम बरा झाला तो तिकडे गेला आता कोको. त्याचा तापच गेला, त्याचा तापच नाही आला परत. हा कोकाचं जाऊ दे कोकोची म्हणजे. पण त्याला खेळायला वेगळी पाहिजे झाली दुसरं काय. भेट नव्हती ना बाळाची. हा ना तिथं लहान मुलंच नाही ना खेळायला बाळ त्याला. पण एकटंच राहते तिकडे. हा. आणि सगळं व्यवस्थित झालं, प्रीतमचं पण व्यवस्थित झालंय, आपलं पण काय एवढं घाबरायचं काम नाही. काय हा, नाही. त्यांचं पण हा, व्यवस्थित. तुम्हाला दाखवलंय मी हे रिपोर्ट सगळे तुम्ही पण वाचून मला सांगू शकतात, असं काही नाही. आणि काही गोष्टी कसं आहे आताच मी सांगून ठेवते तुम्हाला, कोणी काही पण कमेंट करेल आपल्याला वाईट म्हणून मी हे सांगत नव्हती. हा. कारण की आपण आधीच आपल्याला ताकद नाहीये, आपल्या एवढेच तर नाही करणार, पण बाकीचे भटकणारे असतात एक दोघं, नाही, ते आपल्या वाईट आवडीचं कमेंट नाही करून जातात, तर माणसाला थोडस त्रास होतो. आपल्या हसत्या चेहऱ्यावर आपल्याला दुःख नकोय, म्हणून एवढं काय मोठं काही नाही, ते होऊन जाईल बोलले डॉक्टर. तुम्ही पण वाचा रिपोर्ट, असं काही नाही. तर आम्ही आता हा ब्लॉग इथे चेंज करू. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि जसं प्रेम देताय तसंच प्रेम द्या, तसंच प्रेम राहू द्या. तसंच राहू द्या. बस आम्हाला त्याच्यामध्ये कमी नका करू, जास्त द्या पण कमी नका करू. बस आम्हाला तुमच्याच प्रेमाची गरज आहे. हा. बाळ.